आपण पाहतो षटक क्रमांक पहिला हाताळतायत. पहिल्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती त्यांनी यश मिळवलं. अप्पा शेळके आणि शुभम माने लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण जरूर मैदानाच्या मध्ये ज्या प्रकारचं बघतोय. मानदेवी क्रिकेटला मान हा संघ इथे बॅटिंग करत असताना गणेश कुराडे तयार समोर असतील शुभम माने. ये माने ना माने लेकिन ये शुभम माने रुकने वाले नहीं है. चेंडूला पाठवला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये रायझिंग स्टार करंडकाला सलामी ठोकणारा चौकार. याच्याकडे मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माझे अध्यक्ष सन्माननीय शंकरभाऊ सुतार, तुमचा याच्याकडे आम्ही रायझिंग स्टार करंडकाच्या वतीने इथोची त्याचा सन्मान करतोय. आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. स्ट्रेट हिट सिक्सर. सन्माननीय शंभू गोळे आणि त्याचबरोबर चेतनभाऊ गोळे यांच्या शुभ हस्ते आम्ही मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माझे अध्यक्ष शंकरभाऊ सुतार यांचा आम्ही सन्मान करतोय. तर मॅच कडे जाऊयात आपण. शुभम माने नावाचं वादळ आलंय. 2 षटकार 2 मोठे स्ट्रोक आलेत. मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र फिंगर रोल केले. बॅकअप हँड टाकलेला बॉल पिच झाल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. एशियाच्या मागे आपण पाहतोय मंगेश बलकवडे कॉन्फिडन्स वाढवतायत, मनोबल वाढवतायत. यांना माहिती आहे की ही स्ट्रॅटेजी असते, ही रणनीती असते. बॉल तैयार है. खोलवा टप्प्याचा बॉल फिर से एक बार. यह है शुभम माने का वार. मिड विकेटला ठोकलाय षटकार. इथे आपण बघतोय मैदानामध्ये शुभम माने नावाचं वादळ मैदानामध्ये आले. गणेश कुराडे यांच्यावरती प्रचंड मोठं आक्रमण. हा फक्त हल्ला नाहीये. शुभम माने मैदानामध्ये अक्षरशः तांडव करतोय. तसा सूर्य दुपारच्या सत्रामध्ये तळपलाय ना 1च्या सुमारास, तसा तळपला इथे शुभम. अकुटाप्याचा बॉल होता. पाठीमागच्या पायावरती बॉडी वेट थोडंसं ट्रान्सफर केलं. स्पर्शात खूप लवकर आले. चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. दुसरा धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला. 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. दोन्ही आघाडीचे बॅटर खूप चांगला स्टार्ट देत आहेत टीमला. परंतु शुभम मानेने खेळलेले 2 षटकार 1 चौकार तो जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. स्कोरबोर्ड कडे आपण पुढे नजर टाकूयात. 19 वरती धावफलकावरती आहे. भगव्या रंगाची आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईनवरती असणारी झालर. त्याचबरोबर दिवसाची सुरुवात होत असताना अखंड महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवरायांची आरती आपण छत्रपती शिवरायांची गारद घेतोय. प्रत्येक दिवसाचं वातावरण हे शिव सकाळने वातावरण ही निर्मिती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. आणि नक्कीच आपण पाहतोय लवकरच 17 ते 21 चलो लवळे मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सरपंच स्वर्गीय पैलवान निलेश भाऊ गावडे व स्वर्गीय पैलवान संतोष उर्फ पप्पू गावडे यांच्या स्मरणार्थ स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित स्मृती चषक 2025 प्रथमतः 24 संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिले जाईल. 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या स्पर्धेचा कालावधी आहे. प्रथम क्रमांकासाठी 1,20,000, द्वितीय क्रमांकासाठी 90,000, तृतीय क्रमांकासाठी 70,000, चतुर्थ क्रमांकासाठी 60,000. प्रवेश फी असेल फक्त 12,000. आणि स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे काय तर तुम्ही भारतातला कुठलाही एक खेळाडू हा मात्र ऍज अ आयकॉन म्हणून तुम्ही घेऊ शकता. अपील होती फार मोठी. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. बघायचं मैदानाच्या इथे अप्पाने क्रीज सोडलंय का हे मात्र पाहिले जाते. मला वाटतं पंचांचा कॉल आहे का सर? येस, पंचांचा कॉल आहे. एक सामना याच्या अगोदरचा आपण पाहिला स्त्री नौखंडेनाथ क्रिकेट बुरावडे, दुसऱ्या बाजूला मुळशी सम्राट कास्तारसाई या 2 तगड्या संघांमध्ये झालेली मॅच. आणि
त्या मॅच मध्ये निखिल काटे आज चर्चेचा विषय आहे. त्याने ज्या प्रकारचा तो षटकार खेळला, संघाला बरोबरी स्थितीमध्ये आणून ठेवलं. नॉट आउट. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायचं यावेळेस मैदानामध्ये अथर्व पवळे. 2021 भारतातील नामवंत आयकॉन प्रत्येक संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गत वर्षीचा हंगाम आपण पाहिला अशफाक रबाडा या खेळाडूने मात्र आपल्या नावाची चर्चा मुळशी तालुक्यामध्ये ठेवली. नवीन पॉलिटेक्निकवर आपण पाहतोय अथर्व पवळे. ओ वेग होता, खूप झपकन चेंडू आला. मी म्हणेल आप्पाने स्वतःची जागा बदलण्याच्या अगोदर चेंडू मात्र विकेट किपरकडे जाऊन पोहोचलाय. हेच असतं ना, ज्यावेळेस तुमचा एखादा स्ट्रायकर गोलंदाज कुठेतरी कमी पडतो, तुमचा स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहिलं तर धाबा रोखण्यामध्ये अपयशी राहतो, त्यावेळेस ती जबाबदारी दुसऱ्या गोलंदाजाने आपल्या खांद्यावरती घ्यायची असते. हीच असते बॉन्डिंग. 19 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय नक्कीच, आणि सगळ्यांचा तर लक्ष आहे. साऱ्या जगात भारी ती 19 फेब्रुवारी म्हणजे माझ्या राजांची शिवजयंती. पुढा एकदा टप्पा पडला, दिशा बदलली. फुटवर्क, पाय चाललेले नाहीयेत आप्पा शेळकेचे यावेळेस. आणि असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क या दोन गोष्टींना फार मोठं महत्व आहे. तो फुटवर्क, ते पाय चालणं गरजेचं आहे. बोला तयार अथर्व. पुण्याचा खुलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये खेळाडू आहेत. मला वाटतं त्यांनी चेंडूला जवळ येऊन देण्याची वाट पाहिली. एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 20 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. मला वाटतं शुभम माने जर तुमचा रुळावरती आहे, इन फॉर्म आहे, त्याच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक येत आहेत, तर आपल्याला अधिकच काही वेगळं करायची गरज नाहीये. ते स्ट्राइक रोटेशन हे महत्वाचं आहे. बोलतो यार यावेळेस पुढे येता. ओ इथे मिड कॉर्नरच्या शॉट करण्याचा खेळाडूचा एफर्ट्स खूप जबरदस्त होता, परंतु चेंडू इथे सीमारेषा ओलांडतोय. एक जबरदस्त तडाखा शुभम मानेच्या बॅट मधून चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर मैदानामध्ये आता या चौकाराच्या मदतीने 24 धावा. एफर्ट्सचं कौतुक होईल. प्रयत्न खूप चांगले होते शुभम माने. बॉल तयार अथर्व. ओर द विकेट आलेत. लोअर फुल टॉस उडवलाय आणि चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द स्टेडियम, आउट ऑफ द पार्क. षटकार. मोठी स्वप्न बघितली आहेत. स्वप्न मोठी असावी लागतात. आजचा दिवस आपण पाहायला गेले तर मी म्हणेल 4 संघ जे आहेत, 5 संघ आहेत. 5 संघांमध्ये हे सगळे संघ यापूर्वीच्या स्पर्धेमध्ये एक एक मानाचं करंडक त्यांनी हातामध्ये मिरवलेले. मानदेवी क्रिकेटला मान हा संघ आज आपली ताकद या सगळ्यांसमोर आजमावणार आहे. शुभम मानेचं आक्रमण पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 30 धावा. असं म्हणतात ना, मोठी स्वप्न अशीच पूर्ण होत नाही. या जगात कष्ट घेतल्याशिवाय कोणी मोठेही होऊ शकत नाही. त्यामुळे मोठे कष्ट घ्यायचे. तुम्हाला मोठं व्हायचंय, मोठी स्वप्नांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे, त्यासाठी मेहनत करायची आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मंगेश बलकवडे, मुळशी तालुक्याचा मिस्टर फायटर जट. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. ओर द विकेट. पहिलाच बॉल. आप्पा सांगत असेल मी फक्त मारतोय षटकार आणि चौकाराच्या गप्पा, त्याचं नाव आप्पा. ठोकलाय षटकार. षटकार पहिल्याच बॉल वरती मंगेश बलकवडेचं स्वॅगने स्वागत केलंय. आप्पा थोडासा सुरुवातीला शांत राहिला, परंतु त्यानंतरचा आता मात्र त्याने गिअर शिफ्ट केलाय. आता पाय चालले होते या स्ट्रोक मध्ये, जागा बनवली. मंगेश बलकवडे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करतायत.
शॉर्ट थर्ड मॅन आहे. बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. आता चेंडू तो सोडून दिलाय, लेफ्ट केलाय बॉलला. हा चेंडू आपण बघतोय मैदानामध्ये अगदी थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर, आउट ऑफ दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धावाली, 37 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. आज अप्पाला देखील स्वतःला सिद्ध करायचं आहे. मंगेश तयार, पुढे ससा वस्तू किती खेळायचा होता, परंतु यावेळेस चेंडू थोडासा बागेत टाकला, त्याचबरोबर चेंडू खाली राहिला. निखिल, निखिल खूप जबरदस्त फेकी होती. निखिलचा एफर्ट तुम्ही यापूर्वी शॉर्ट कॉर्नर मध्ये पाहिले तरी ज्या प्रकारची डाईव्ह मारली, ज्या प्रकारचे त्याचे प्रयत्न होते. रायझिंग स्टार या संघाबद्दल जर आपण चर्चा केली तर या संघाची ताकद काय आहे, तो फिल्डिंगचे एफर्ट्स, धावा रोखणं ही त्यांची ओळख आहे. आणि मला वाटतं तुम्ही ज्यावेळेस 2007-06 साली भारतीय संघाचे संघनायक महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे नेतृत्व आलं, मग त्यावेळेस बराचसा आपण पाहिलं तर बॅटलही दाखवला, सहवाग विरुद्ध धोनी हे रंगलं होतं. परंतु धोनीचा प्रामाणिक प्रयत्न एक होता. धोनीने जी निवड समिती आहे त्यांच्यापुढे पहिला प्रश्न सांगितला की माझ्या टीम मला फक्त चांगले गोलंदाज किंवा चांगले फलंदाज नको आहेत, माझ्या टीम मध्ये मला चांगले फिल्डर पाहिजेत. भले त्यांनी धावा नाही बनवल्या तरी चालतील. आज आखू टप्प्याचा बॉल, फिर से एक बार चेंडूला उडवला. निखिलचं जजमेंट चुकलं. हा चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. धावा मिळताय 4 चौकार. कधी कधी मला वाटतं अधिकचं कौतुक हे देखील कधी कधी धोक्याचं असतं. कधी कधी तुम्ही अधिकचे जर जास्त गुलाबजाम तुम्ही खाले ना तर शरीरासाठी धोकादायक आहेत. अधिक गोड चांगलं नाही. 43 धावा स्कोरबोर्ड वरती. तिसरं षटक सुरू असताना आप्पाचा देखील मात्र ज्या प्रकारचा बॅटिंग फ्लो सुरू आहे. फुलटॉस बॉल, यावेळेस मात्र इनसाइड आउटचा स्ट्रोक निवडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक, दुसरा धावेचा प्रयत्न केलाय, दुसरीही धाव आली. मंगेश सांगत असेल अरे मित्रांनो ह्या अपेक्षा नाहीयेत मला तुमच्याकडून. चर्चा सुरू होती. महेंद्रसिंग धोनी त्यावेळेस निर्णय घेतले. अनेक सिनियर खेळाडूंनी त्याने संघाच्या बाहेर बसवलं. परिणाम त्याचे पाहायला मिळत आहेत. काय तर आज भारतीय संघ फिल्डिंग मध्ये एक नंबर 1 चा देश आहे. मग रवींद्र जडेजा आपण पाहतोय, विराट कोहली पाहतो, त्या काळामध्ये आपण युवराज सिंगला बघितलं. अनेक खेळाडू फिल्डिंग एफर्ट्स मध्ये देखील स्वतःला बेस्ट देऊ लागले. कारण फिल्डिंग आपण पाहतोय महत्वाचा पार्ट आहे की फक्त चौकार षटकार मारण्यापेक्षा जर प्रत्येक फिल्डरने तिथे 10-10, 20-20 धावा जरी रोखल्या तर खूप काही बदल होऊ शकतो. 46-15च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. रायझिंग स्टार पिरंगुट संघाला आतापर्यंत एकही संधी मानदेवी क्रिकेट लमान संघाच्या फलंदाजांनी दिलेली नाहीये. शुभम माने आता बॅकफुटला चेंडू कट केलाय, जमीन समांतर खेळला स्ट्रोक. निखिल आहे, चेंडूला कव्हर करेल. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे रोखल्या जातील. 2 धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाईल. 48 वरती धावफलक आहे. 3 षटकांचा खेळ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. सन्माननीय आयोजक रवींद्रजी गोळे यांचं देखील यशकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. विनंती करतो भाऊ आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सकाळपासून बरेचशा इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप वरती ज्या बऱ्याचशा गोष्टी व्हायरल होत आहेत की भारतीयातील असा सिने स्टार, बॉलिवूड स्टार धर्मेंद्र हे आपल्यातून निघून गेले, त्यांचं निधन झालं, अशा बऱ्याचशा चुकीच्या बातम्या आल्या. परंतु त्याचबरोबर बॉबी देओल असेल, सनी देओल असेल, त्यांची मुलगी असेल, या सगळ्यांनी ज्या पोस्ट करून या सगळ्या पोस्ट चुकीच्या आहेत हे देखील त्यांनी सांगितलं. कधी कधी सोशल मीडिया आहे ना, चांगला वापर कमी आणि दुरुपयोग जास्त होतो सोशल मीडियाचा. आयोजक सन्माननीय सूरजजी गोळे यांचा देखील यशने आगमन होतोय. त्यांचं देखील स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत विनंती करतो. या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय आमचे चेतनदादा गोळे ज्यांच्या वतीने आपण पाहिले गेले तर या स्पर्धेसाठी अंतिम 4 संघासाठी
टी शर्ट्स आणि या स्पर्धेचे असणारे आयोजक चेतन दादा, आपलं स्वागत. बॅटची कडा होती, वेगाने चेंडू जवळ 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 आला, तिथे मात्र बघायचंय निखिल, थोडीशी पडझड होताना पाहायला मिळाली निखिल यांची. एक सिंगल इथे आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणारे दापोलीकरवरती 49. चौथ्या षटकातला पहिला बॉल टाकलाय अथर्वने, अथर्व पवळे. संघर्षाशिवाय तुम्ही मोठे होऊ शकत नाही, संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यश मिळू शकत नाही. त्यासाठी मेहनत करायची आहे, शांतता पसरलेली आहे. समोर मात्र शुभम माने आतापर्यंत 8 चेंडू खेळलाय, 30 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, अथर्व सॉफ्ट डिसमिसल आणि अथर्व आला आणि अथर्व संघाला सांगतोय मैं हूं ना, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत अशक्य काही नाहीये. शुभम मानेची मोठी विकेट घेतली त्याने. आता मात्र आपण बघतोय ते विकेट येताना जे आपल्याला पाहायला मिळाली, नवीन बॅटर पृथ्वीराज पवार मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. दोन बंधू एका संघामध्ये आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं बदलाव, स्पीडअप करायचा टीम, थोडंसं घाई करत चला. आज आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना ठेवून चालणार नाहीये, त्यामुळे थोडीशी घाई होणं गरजेचं आहे. 49 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चौथं षटक सुरू असताना अथर्व आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या, त्यानंतरचे दोन्ही गोलंदाज महागडे राहिले. अथर्वला कमबॅक करायचंय. पुलवा पहिलाच बॉल होता पृथ्वीराजसाठी, पुढे टाकला, ऑन साइडला चेंडू दे, खेळलाय, जजमेंट चुकलंय. ओ, याही वेळेस एफर्ट्स खूप चांगले होते. मंथन आपण पाहिलं तर चेंडू खूप लवकर हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे आपण पाहतोय 2 धावा घेतले जातील. 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. मानदेवी क्रिकेटला मान, संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 51 धावाच्या धापलकावरती आहेत. बॉल तयार. पुण्यात अथर्व, हा चेंडू आपण बघतोय पुण्यात ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय. ऑफ स्टंप ही लाईन पकडण्याचा प्रयत्न अथर्व इथे करतोय. 52 धावा स्कोरबोर्ड वरती आता इथे असेल. अतिरिक्त धावा कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अथर्व ओव्हर द विकेट. पुढे आता खुलबट टप्प्याचा बॉल होता, अलाउन दी कार्पेट. लॉंगोच्या दिशेने आपण पाहतोय मंथन चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जात आहे दापलकावरती 53 धावा. या षटकामध्ये अथर्वच्या एकही मोठा फटका अथर्वने खेळू दिला नाहीये, ही महत्वाची बाब आहे. एकेरी 2 धावा जरी येत असतील, परंतु रायझिंग स्टार पिरंगुट संघाला तर सांगायची गरज नाही. धावा या मैदानावरती होतात कारण पाटा विकेट आहे. या विकेटवरती गोलंदाजाला कमी मदत आहे, फलंदाजांचं अधिक वर्चस्व या विकेटवरती राहिलेलं आहे. त्यामुळे अशा धावा आपल्या टीमसाठी महत्वाच्या आहेत. कट करायचा होता, चेंडूला फॉलो केला अप्पाने, परंतु याही वेळेस कळवलं की हा चेंडू फलंदाजाच्या रीच पासून बराचसा दूरवरती हाताळलाय अथर्वने. षटक क्रमांक बघायचा यावेळेस मैदानाच्या मध्ये अगदी चौथं प्रगती पथावरती असणारा 54 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. एक विकेट आली आहे. शुभम मानेने जो प्रकारचा स्टार्ट केरून दिलाय ना, तो स्टार्ट तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचा आहे. आता ही फिंगर रोल केले, आता पाय चालले नाहीत, चेंडू पडला, दिशा बदलली. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होऊ शकलेला नाहीये आणि फलंदाजांनी आपण पाहिले गेले तर इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जाईल. cricklife.in ऑफिशियल टीम खूप चांगल्या प्रकारचं काम खऱ्या अर्थानं सकाळपासून करतेय. त्याचबरोबर मुळशी तालुका मंडू किंवा पुणे जिल्हा आणि पुणे जिल्हाकरांसाठी क्रिकलाईफच्या माध्यमातून फार मोठी अभिमानाची बाब आहे की cricklife.in ने दुबई, कुवेत, कतार या देशामध्ये देखील जाऊन युट्यूब लाईव्ह केलेला आहे, थेट प्रक्षेपण केलेलं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॅटिंग टीम तुमचा रिव्ह्यू संपलाय. 54 धावा धापलकावरती आता असतील.
अप्पा शेळके 12 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 12 चेंडू मध्ये 18 धावा त्याने बनवलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज पवार 2 चेंडूवरती 3 बनवतोय. अथर्व तयार. याही वेळेस लिडिंग एज होती. चेंडू पडल्यानंतर तिथे चेंडूला थांबवलं जाईल. कमलेश थर्ड मॅन मध्ये फिल्डिंग करतायत. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय 55 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अथर्व पवळेचा जबरदस्त कमबॅक करणारी गोलंदाजी होती. मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवलं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं फलंदाजांना. 2 षटकांचा आपण पाहतोय स्पेल टाकला अथर्वने आणि 18 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट त्याने घेतली. गोलंदाजीसाठी गोलंदाज महत्वाचा आणि शेवटचं निर्णायक षटक स्लॉग वर षटक हाताळण्यासाठी आता मात्र तयार असेल मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सौरभ गोळे. SD सौरभ पहिल्या सामन्यामध्ये सौरभ आपल्याला नक्कीच टीम मध्ये प्लेइंग 11 मध्ये नव्हते, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतो नक्कीच आता ते इन होत आहेत. पहिल्या मॅच मध्ये स्पर्शतेची जबाबदारी त्याची खांद्यावरती घेतली होती. चांगला स्पेल स्पर्शचाही राहिला, परंतु सौरभ आज बघायचं स्लॉगवरचं षटक हाताळेल. समोर असलेला अप्पा शेळके 55 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिलाच बॉल होता स्क्वेअर कटचा फटका. गवत कापत निघालेला चेंडू डीप पॉइंट मध्ये चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 4. हा आलाय चौकार. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल 59 वरती. मानदेवी क्रिकेट लमान संघ देखील म्हणत असेल की आता आम्हाला 70 प्लस या धावा उभा करणं गरजेचं आहे. आणि त्या दिवसाने मात्र हा मार्गस्थ दोन्ही संघ इथे होत आहेत. स्वतःवरती विश्वास ठेवून मात्र पुढे चालायचं असतं आणि ते करतोय काम आप्पा. आता मात्र खूप लवकर कमिटमेंट झाले, खूप लवकर जागा बनवली, खूप लवकर तयारी त्याने केली, परंतु सौरभने लास्ट मुवमेंटला आपण पाहतोय बॉल रिलीज करण्याची जी पद्धत होती ना त्याने ती बदलली. टप्पा बदलला, व्हेरिएशन दाखवलं या चेंडूमध्ये. लेग बायच्या रूपाने सिंगल आली. एका धावेच्या मदतीने 60 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पृथ्वीराज पवार मैदानामध्ये तयार असतील आता. क्षेत्ररक्षणामध्ये पुढे आता बदलाव. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे, डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहे, शॉर्ट मिड ऑन, लॉंग ऑन मध्ये देखील खेळाडू आहेत, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहेत. बॉल तयार. यावेळेस मात्र जसा आला तसा घुमवला. पृथ्वीराज पवारची ही पॉवर होती. डीप लॉंग लेगच्या दिशेने आलेल्या खणखणी चौकार. चौसष्ट धावा धापलकावरती. पहिल्या चेंडूपासून ज्या प्रकारे आपण पाहतोय पृथ्वीराजने थोडासा संयम दाखवला, परंतु त्यानंतरच्या स्ट्रोक वरती एक मोठा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतोय पृथ्वीराजच्या बॅटमधून. पृथ्वीराज पवार 64 धावा स्कोरबोर्ड वर. अथर्व तयार आहे, माफ करा सौरभ तयार आहे. आणि हा चेंडू आपण पाहतोय अब्सिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. नो बॉलचा इशारा दिलाय. पिचिंग विकेटच्या बाहेर हे मात्र पंचाने तिथे कळवलेले, परंतु बॅटिंग फिल्डिंग टीमने आपण पाहतोय सगळे रिव्ह्यूचा वापर इथे केला जातोय. रिव्ह्यू आपण पाहिले गेले तर अनेक संघ घेत आहेत. टेक्नॉलॉजी आली, DRS चा वापर होतो. थोडीशी आपण पाहतोय चर्चा.
मैदानामध्ये नक्कीच इथे केली जाते. 5व्या षटकातील हा चेंडू होता. पिचिंग विकेटच्या बाहेर आहे की नाही. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॉलिंग ट्रॅकवरती पुण्याचा सौरभ गोळे. समोर असतील पृथ्वीराज पवार. पुन्हा एकदा फिंगर रोल केले. डेंजर एंडला असतील पृथ्वीराज. धाव घेण्याचा प्रयत्न ते केला आहे आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय आता पृथ्वीराज. निराश तो देखील आहे कारण आपण खूप लवकर इथे क्रीज कंप्लीट केलं. क्रीज मध्ये पोहोचले कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती स्लॉगरच्या षटकामध्ये. चला न्यू बॅटर मैदानामध्ये आपण ताबा घ्या. स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 65 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. संतोष शेळके मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे होत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला ते असतील. आपण मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. 65 धावा स्कोरबोर्ड वरती. अजूनही 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळायचा मानस जरूर असेल अप्पाचा. बॉल तयार. सौरभ गोळे यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय आणि तिथे खेळाडू होते. जजमेंट आपण पाहतोय एफर्ट्स कौतुकास्पद राहिले आणि रिव्ह्यूचा वापर पाहिला जाईल तिथे बाउंड्री लाईनला पाय लागलाय की नाही. निखिल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अथर्वने हा झेल मात्र पकडलाय. दोन्ही खेळाडूंनी आपण पाहतो ज्या प्रकारचे एफर्ट्स दिले. दोन्ही खेळाडूंनी आपण पाहिलं एकमेकांना कॉल दिला. दोन्ही खेळाडूंनी आपण पाहिलं गेलं तर एकमेकांचा ताळमेळ साधला. तिथे मोठा फटका जरूर होता. तिसरे पंच याच्याकडे नक्कीच इथे पाहत आहेत. खूप जबरदस्त आपल्याला खऱ्या अर्थात दोन्ही खेळाडूंमध्ये तो ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु बघायचं तिसरे पंच थोडासा वेळ हा जरूर तिथे याच्याकडे घेत आहेत. चर्चा तर मैदानाच्या मध्ये सुरू आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय OUT आउट. फलंदाज बाद. यानंतरची होणारी मॅच आपण मैदानामध्ये खेळवणार आहोत. स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडवेट विरुद्ध श्री नौखंडनाथ क्रिकेट क्लब उरवडे. या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी लगेच तयार राहा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र बघायचं आहे. नवीन बॅटर जय पवार JP. बोला तयार. सौरभ गोळे हा चेंडू सोडून दिलाय. बराचसा आपण पाहतोय बाहेर टाकलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे आली. अतिरिक्त धावाने स्कोरबोर्ड वरती 66. संघाची धावसंख्या हप्पीची मैदान प्रचंड ताकदीने या पट्ट्याने गाजवली आहेत. तो जय पवार आहे. यावेळेस पवारची पॉवर दाखवली आहे जयने. नावात जय आहे. एक ही मिला आणि जय सांगत असेल एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. षटकार. 72 झाल्या. 73 धावांचा आता आव्हान असेल. मला वाटतं जयने यायला थोडा उशीर केला का हे बरेचसे प्रश्न आहेत. परंतु टीमची स्ट्रॅटेजी असते. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय प्रामुख्याने जे उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे असणारे आयोजक अनिकेत दादा पोवळे. त्याचबरोबर सन्माननीय योगेश आबा गोळे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. तर दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्याच शुभ हस्ते आम्ही यानंतरच्या मॅचचा टॉस करतोय. तर सन्माननीय योगेश आबा गोळे आणि त्याचबरोबर अनिकेत दादा पोवळे मी विनंती करतो दोन्ही आयोजकांना आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या.
सन्माननीय योगेश आबा गोळे त्याचबरोबर अनिकेत दादा पवळे स्पर्धेचे असणारे आयोजक, विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मी सामन्याचा टॉस करतोय, तर आपण टॉस करण्यासाठी यायचंय। यानंतरची होणारी मॅच श्री नौखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारंबोली अंबटबेट या दोन संघांमध्ये असणारी मॅच आणि त्या मॅचचा टॉस केला जाणार आहे। त्याचबरोबर दळवी मामा हे देखील टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील। मामा तुम्ही देखील या। पहिला डाव संपलेला आहे, 72 झालेले आहेत, 73 बडवायचे आहेत। चला स्पीड अप करा टीम, फिल्डिंग लावून घ्या बॅट्समन। चला पहा, वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे। तर टॉस आपण करूयात। आमचे अतिथी मान्यवरांचा आपण पाहतो यशने आगमन झालेला आहे। स्पर्धेचे आयोजक त्याचबरोबर मार्गदर्शक योगेश आबा गोळे असतील, त्याचबरोबर शिवभक्त आदरणीय अनिकेत दादा पवळे, त्याचबरोबर दळवी मामा। विनंती करतो मामा आपणही या। एक क्रिकेट वेडा माणूस कसा असतो ना, हे मामांकडून आपल्याला पाहिल्यानंतर समजतं। मुळशी तालुक्यामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, आवर्जून त्या स्पर्धेवरती जातात, त्या स्पर्धेला भेट देतात, खेळाडूंचं मनोबल ते वाढवतात। यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस करतो आहोत। एक फायटिंग मॅच आपल्याला यानंतर जरूर पाहायला मिळेल, कारण उरावडे संघासाठी देखील मॅच फार महत्वाची आहे। त्याचबरोबर स्पर्धेमध्ये आजच्या फ्री क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये जर टॉपर व्हायचं असेल तर स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारंबोली अंबोडबेट टीमला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे। चला मॅच सुरू करा टीम, मॅच लगेच सुरू करायचे। दोन्ही संघांना विनंती आहे, स्पेशली मी आमच्या दोन्ही ऑफिशियल पंचांना देखील विनंती करतो, खेळाडूंना लगेच तिथे ताकीद द्या, कारण वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे। आज आपल्याला क्वार्टर फायनलची मॅच ठेवायची नाहीये। टॉस झालेला आहे, स्वर्गीय सतीदादा सुतार कासारंबोली संघ या संघाने टॉस जिंकलाय। टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते आता श्री नौखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघाला। सामन्याकडे जायचं आपल्याला, पण एकदा मैदानाच्या मध्ये मॅच कडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल। दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये, बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं मैदानामध्ये षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी माणगावची बुलेट ट्रेन निलेश अण्णा मोहिते, तर आघाडीची जोड एका बाजूला यंग टॅलेंट स्पर्श नॉन स्ट्राइक एंडला असेल श्रवण। पहिलाच बॉल बैठक आणि इथे स्पर्शातने सांगितलंय गुड नॉट टेक और ये सिक्सर देख छरण। आल्या आल्या जाऊ नका, आल्या आल्या जाऊ नका, मला वाटतं डीजे दशरथने अनिकेत दादासाठी स्पेशल गाणं लावलं होतं। काल आले आलेच गेले, आता त्यांनी सांगितलं आल्याला जायचं नाही। पहिलाच बॉल पहिल्याच चेंडूवरती षटकार, निलेश मोहितेचं स्वॅगने स्वागत। ओ यावेळेस नो लुक स्ट्रोक, वाडा बॅटिंग आपण पाहतोय, स्पर्शात गोळे ऑन फायर, धावा मिळताय 4, हा चौकार। श्रेयस दादा नागरे त्यांचा सगळा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे। दादा आपलं देखील स्वागत। परंतु काय बॅटिंग केली करतोय स्पर्शत, गतीचा पुरेपूर वापर। निलेश मोहिते तयार, आकुटप्याचा बॉल होता, पुन्हा त्या पाठीमागच्या पायावरती बॉडी वेट थोडंसं ट्रान्सफर केलं, शॉर्ट मिड विकेटला बीट करणारा चेंडू, चेंडूला तिथे अडवलं जाईल। 2 धाबा इथे मैदानाच्या मध्ये येत आहे, 2 धाब्यांच्या मदतीने संघाचं धावफलक आता मात्र पुढे जाईल। स्कोरबोर्ड कडे मी तुम्हाला पुण्यात घेऊन जातोय, धावफलकावरती 12 धाबा। एकूण मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर
बॉल तयार. निलेश मोहिते पुढे सरसावले. पुढे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये नशीब बलवत्तर आहे एसपीचं. शर्मण म्हणत असेल आज माझं नशीब बलवत्तर आहे. निलेश मोहितेच्या हातामध्ये चेंडू आला नाही हे माझं नशीब आहे. 73 धाब्यांचा पाठलाग सुरू झालेल्या मैदानाच्या निलेश मोहिते पुण्यात बघायचे कमबॅक करायचा आहे. अनुभव याच्याकडे देखील प्रचंड मोठा आहे. खोलवर टप्प्याचा बॉल बॅटचा केलाय फेस ओपन. दाखवलाय क्लास. फलंदाज आहे हमखास. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिला चेंडू पासून थोडस अग्रेशन घेऊन उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. स्पर्शत आपण पाहतोय मैदानामध्ये अक्षरशः तांडव करतोय तो फलंदाजासोबत खेळतोय. तो गोलंदाजाला खेळवतोय. तो स्पर्शत आहे. टेम्परमेंट काय असतं. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे निलेश मोहिते. निलेश मोहितेच्या देखील डोक्यामध्ये अक्षरशः मुंग्या आणणारी फलंदाजी. 16 धावा स्कोरबोर्ड वरती. मानदेवी क्रिकेट मान संघाचे खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये होतोय बदलाव. प्रसन्न फिल्डिंग मध्ये बदलाव करतायत कारण अनुभव यांच्याकडे देखील आहे. स्पर्श तयार. स्ट्राईक ऑन. आणि यावेळेस स्पर्श सांगतोय सांगून करायचं नाही. आधी वादळ उठवायचं. हवा आपोआप होते आणि हवा करतोय इथे स्पर्शात. पुन्हा एकदा चौकार आहे. आना जाके आ गया. इथे मात्र चौकार पुन्हा एकदा आलाय. पहिलं षटक अक्षरशः इथे रायझिंग स्टार पिरंगुट संघाच्या खात्यामध्ये राहिलंय. 20 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. जानेवारीच्या आपण पाहतोय पहिल्याच आठवड्यामध्ये लवकरच मुळशी तालुक्यातील एक मानाची स्पर्धा पिरंगुट करंडक ही मात्र तुमच्या भेटीला येणार आहे. याच मैदानावरती पिरंगुट करंडक ही स्पर्धा मात्र तुमच्या भेटीला येईल. मला वाटतं डिसेंबरचे 15-20 दिवस जर सोडले ना तर मात्र या सीझनचा हंगाम फार मोठा आहे. कारण आचारसंहिता लागू होते. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. 53 बडवायचे आहेत. आता स्पर्शित म्हणत असेल एसपी मी माझं काम केलेलं आहे. आता तुझी देखील जबाबदारी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अप्पा शेळके. यावेळेस टप्पा दिलाय धडक. आवाज आलाय कडक. मिड विकेटला एसपीच्या बॅट मधून षटकार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे जाईल. अपलकावरती 26 रन. पहिल्याच बॉल वरती दोन्ही खेळाडूने सुरुवात करत असताना ही षटकाराने केलेली आहे. दोन्ही खेळाडू आज वादळासारखे समोर भिडलेत. मानदेवी क्रिकेटला मान संघाला इथे विचार करण्यास भाग पाडले या दोन्ही फलंदाजांनी. षटकारांची आतिषबाजी. आप्पा शेळके तयार. समोर मात्र एसपी. यावेळेस लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे आली. आणि एसपीचा यापूर्वीचा मी एक आपण अगोदरचा सामना पाहिला. पहिल्याच बॉलवरती त्याने तो मोठा स्ट्रोक खेळला. परंतु त्या टीम मध्ये त्यावेळेस त्याचा कॅच सुटला होता. आणि टीम मधल्या व्यासपीठावरती सगळ्या त्याच्या समर्थकांनी, त्याच्या मान्यवरांनी, त्याच्या ग्रामस्थांनी एकच सांगितलं अरे एसपी ही तुझी स्ट्रेंथ नाहीये. तू फटका एवढा इझिली का मारला. परंतु या फटक्यामध्ये त्याने सगळं काय दाखवलं. 27 धावा आहेत. अप्पा तयार. हो आता मात्र बॅट आणि पॅड मध्ये थोडं बॅट खाली येण्याच्या अगोदर चेंडू अगदी पिच होताना पाहायला मिळाला. अप्पा शेळके यांच्याकडे देखील अनुभव आहे. मुळशी तालुक्याचे क्रिकेट खेळत असताना एक डावखुऱ्या शैलीचा हा गोलंदाज प्रतिभावान गोलंदाज म्हणून मात्र त्याच्याकडे पाहिलं जातं.
बॉल तयार, मोठा स्ट्रोक, आसमानी टोला, बॅटिंग आहे झकास, दाखवलाय कास, फलंदाज आहे खासम खास. यशवीच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार. कुत्तों के सामने मत आना. काय बॅटिंग करतोय यशवी. षटकार आलाय. 33 धावा स्कोर बोर्ड वरती मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज दोन्ही खेळाडूंची मेंटॅलिटी आपण पाहिल्यानंतर आणि दादा वेगळीच आहे. आज घरून येतानाच मला वाटतं शिरा खाऊन आलेत की काय. जबरदस्त आक्रमण. 33 धावा, 21 चेंडू शिल्लक, 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अप्पा शेळके यांनाही विचार करण्यास भाग पडलाय यशवीने, कारण 2 मोठे फटके खेळलेत. खाईल तर तुपाशी, नाहीतर आज उपाशी. मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. चेंडू हवेत, तिथे मात्र बघायचंय शॉट मिड विकेटला संतोष होते. आणि आता मात्र पहिली विकेट आउट होतीये यशवीच्या रूपाने. 33 वरती 1. मॅच कडे जाऊयात. पुढे धावफलकावरती धावा ज्या आहेत, नवीन बॅटर मंगेश बलकवडे. 33 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. मंगेश बलकवडे स्ट्राईक ऑन तयार. पहिला चेंडू होता, यावेळेस मात्र अगदी सफल झाले. जागा बनवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. संघाचा धावफलक किती आपण पाहतोय स्थिर असणार आहे. अजूनही एक चेंडू मला वाटतं आपण पाहतोय शिल्लक आहे. वेळ आपण पाहतोय नक्कीच मैदानामध्ये घेतला जातोय. पुन्हा ते मी कॅप्टनचं लक्ष वेधणारे बघा. 20 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकही पूर्ण करणं बंधनकारक आहे. अप्पा शेळके तयार. 19 चेंडू 40 धावांची गरज. मुळशी तालुक्याचा फायटर जेट मंगेश बलकवडे स्ट्राईक ऑन आपण पाहतोय तयार. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदलाव केला जाईल. प्रतिक्रिया आपण पाहतोय 30 सर्कल मध्ये घेतलंय. मिड विकेट मध्ये आपण पाहतोय संतोषला पाठवलंय. हा बदलाव करणं गरजेचं आहे. असं म्हणतात ना की बदल ही काळाची गरज आहे. पुन्हा एकदा जोरदार बॅटचा स्विंग होता. खूप लवकर इथे मैदानामध्ये जागा बनवली, परंतु लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा असेल आणि अतिरिक्त धावाने स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय धावफलक आता पुढे जाईल. धावफलकावरती 34. 19 चेंडू 39 धावांची अजूनही गरज. गोलंदाजीसाठी पुढे एकदा गोलंदाज यावेळेस आपण बघतोय अप्पा शेळके. थोडस मैदानामध्ये यावेळेस कमबॅक करण्याची तयारी दाखवली आणि कमबॅक करायचंय मानदेवी क्रिकेटला मानसंघाला, तर विकेटच्या शोधामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. विकेट घ्याव्या लागतील तुम्हाला. मंगेश पुढे जाता तयार. यावेळेस सुडवलाय बॉलला आणि मला वाटतं आज मात्र थांबायची गाडी, रुळावरती थांबायची तयारी नाहीये. रायझिंग स्टार ही सुसाट वेगाने निघालेली गाडी आहे. हा षटकार आहे. हा षटकार पाहता आला मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 33 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. दोन्ही संघ आपण पाहतोय मैदानामध्ये प्रयत्न इथे करतायत, परंतु प्रयत्न तर आता मात्र मानदेवी क्रिकेटला मान संघाला देखील करायचे आहेत. ते एक एक प्रयत्न मैदानात तुम्हाला करावे लागणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये असतील आता प्रतीक वाबळे, किरकोळ देयीचीचा खेळाडू, परंतु या खेळाडूने देखील आपली चमक अनेक दिवस दाखवली आहे. आज बघायचं मैदानाच्या मध्ये प्रतीक कशा प्रकारे कामगिरी ते करणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा होणारे ते बदलाव आपल्याला वारंवार जे पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती समोर मात्र असेल स्पर्शत. पहिलाच बॉल लेफ्ट केल्या बॉलला यावेळेस जोडून दिले, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावी ते आले, अतिरिक्त धावणे. स्कोरबोर्ड आता थोडंसं आकार बदलते. 41 वरती 18 चेंडू 32 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉल तयार. ओ लोअर फुल टॉस, स्विच हिट, अल्टी पल्टी और ये गेंद ने मारी कल्टी. 4 धावा, चौकार. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा बघायचा यावेळेस प्रतीक. पुढे सरसावले, पावलांचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. आणि इथे आज मात्र स्पर्शद या नावाचं वादळ जे घोंगावत आहे ना, ते कौतुकास्पद आहे. हा चौकार. जी हाँ, मैं हूँ खलनायक. थँक्यू. लागोपाठचा दुसरा चौकार आला. 49 धावा, 16 चेंडू 24 धावींची गरज. प्रतीक वरती आक्रमण, समोर मात्र स्पर्शत. पुन्हा एकदा क्लास. आणि असं म्हटलं जातं ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. हा परमनंट क्लास स्पर्शचा पुन्हा एकदा चौकार आहे. मारली मिठी मला त्या नदीनं मारली मिठी, त्या नदीनं मारली मिठी मला त्या नदीनं मारली मिठी. स्पर्शद आपण पाहतोय, स्पर्शदने आज काय बॅटिंग केली. कुठले स्ट्रोक खेळले नाही. फाईन लेग मध्ये त्याने चौकार खेळले, स्क्वेअर लेग मध्ये खेळले, मिड विकेटला त्याने खेळले, एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्याने खेळले, रिव्हर्सचे त्याने स्ट्रोक खेळले, कव्हर्स मध्ये स्ट्रोक खेळले. आज मैदानाच्या चौफेर फटकेबाजी त्याची सुरू आहे. हलक्या तरी चेंडू मैदानामध्ये खेळला जाईल. मनगडच्या साह्याने वळवल्या बॉलला, सिंगल तरी घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न. वाह, खूप चांगलं कमिटमेंट आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंचं खूप चांगले कॉल एकमेकांना देत आहेत. धावफलकावरती 55, 14 चेंडू 18 धावींची गरज. मला वाटतं दिवाळी असेल आणि दिवाळीमध्ये फक्त तुम्ही जर करंजी खाता असाल तर मजा नाही. त्याच्यासोबत तिथे तुम्हाला मग शंकरपाळी पाहिजे, त्याच्यासोबत तुम्हाला चिवडाय पाहिजे, अनारसे पाहिजे. तशी फटकेबाजी होती, अक्षरशः चौफेर फटकेबाजी. पुढे एकदा जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक, शॉटॉक्सच्या कव्हर मध्ये खेळाडू आहे, तिथे चेंडूला कव्हर करतायत. संघाची धावसंख्या यावेळेस एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 56 धाबा धावफलकावर आहेत. लागोपाठचे 3 चौकार खेळताना आपल्याला पाहायला मिळाला स्पर्शत गोळे. बोला तर या पुढे आणि आता काय माझ्या टप्प्यात आलं ना, मी कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाही. सांगतोय मुळशी तालुक्याचा फायटर जेट मंगेच्या बॅट मधून षटकार. मारली मिठी मला त्या नदीनं मारली मिठी, त्या नदीनं मारली मिठी मला त्या नदीनं मारली मिठी. 12 चेंडू शिल्लक आणि आता 11 धावेंची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा बघायचा आता प्रसन्न ओझरकर गोलंदाजीसाठी आलेत.
आणि यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये काय पहिल्याच चेंडूवरती चतुराई दाखवली. मनकड विकेट. 42 पॉइंट क्रमांक 3 चा नियम आपण बघतोय इथे मैदानामध्ये. रिव्ह्यूचा वापर का केला जाईल की बघितलं जाणार आहे इथे गोलंदाजाची ऍक्शन पूर्ण झालीये का हे पाहिलं जातं. त्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. तिसरे पंच इथे याच्यावरती विचार करतील. आयोजक आमचे संकेत पोवळे यांचं देखील याच्याकडे आगमन होतोय. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत. आणि इट्स OUT आउट. आमचे आपण पाहिलं तर प्रसाद गेमचे अर्थात PK यांनी मात्र कारनामे आपल्या बॅटिंगने गोलंदाजीने ते केलेच, परंतु ते सर्पमित्र म्हणून त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय ना तो प्रचंड, कारण एवढा मोठा सर्प पकडणं त्यासाठी वाघाचं काळीच पाहिजे तुमच्याकडे. जाऊया मॅच कडे. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस इनसाइड आउट आणि ते स्पर्श पुन्हा नो बॉल आणि हा चौकार. स्पर्शद मैदानामध्ये सांगतोय मेरी उम्र कम है लेकिन मेरे हौसले बुलंद है. आणि काय बॅटिंग केली आहे. 12 चेंडू 39 वरती नॉट आउट खेळतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत, 6 अजून बनवायचे आहेत. प्रसन्न तयार. यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या मध्ये केला जाईल. सिंगल तरी ते घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का. यस 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 कॉल तर दिलाय आणि दुसरी धाव आली. 2 धावा इथे घेतल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत 69. 11 चेंडूंचा आता खेळ शिल्लक. 4 धावा बनवायच्या आहेत. बॉल तयार आहे. पुढे प्रसन्न ओझरकर. पुन्हा एकदा वाह, फक्त दिशा दिली, गतीचा वापर, टायमिंग प्रॉपर, A1 क्वालिटी. टेनिस क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा हा स्पर्शद गोळेच्या बॅटमधून आलेला षटकार. कपाळी काय गायलेली गडेवी, कपाळी काय कपाळी काय कपाळी काय गायलेली. वाह, काय बॅटिंग केली आहे स्पर्शदने. आणि प्लेयर ऑफ द मॅच 13 चेंडू 45 धावेंची इनिंग. जबरदस्त स्पर्शद. सुनील काका मारणे यांच्या वतीने स्पर्शेच्या या खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच देखील सुनील काका मारणे आपल्या शुभास आपण हा मॅन ऑफ द मॅच किताब देखील देत आहोत. त्याचबरोबर रवी भाऊ गोळे आणि सूरज भाऊ गोळे यांना विनंती करतो, त्यांचे काकाश्री आहेत स्पर्शेचे, तर विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी या. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. यानंतरची होणारी मॅच आहे कासारांबोली आंबोडवेट टीम. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुठल्या प्रकारचा वेळ तुम्ही तिथे घेऊ नका. मॅच आपलं मैदान बंद राहून आपल्याला चालणार नाही. पीके सर थँक्यू. काय मैदान आपल्याला बंद ठेवायचं नाहीये, कारण काल आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना राहिलाय. शेवटच्या दिवसामध्ये कुठलाही सामना आपल्याला ठेवायचा नाही, त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ वाचवायचा आहे. स्पर्शद वेल प्लेड अनबिलिव्हेबल खेळ आज मात्र स्पर्शेचा आम्हाला पाहायला मिळाला. अनस्टॉपेबल खेळ होता स्पर्शेचा. 13 चेंडू 45 धाव्यांची ती नॉट आउट इनिंग. वेल प्लेड स्पर्शद. तर पुढे त्या मॅच कडे जाऊयात. यानंतरची होणारी मॅच स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारंबोली अर्ध आंबडवेट आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल श्री नवखंड क्रिकेट बुरावडे. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकताच शुभागमन होत आहे.
स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय सोमनाथ शेठ मारणे यांचा यशस्वी आगमन झालेला आहे. भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे.